नमस्कार, तुम्ही ऐकत आहात नितेश कराड यांचं गाजलेलं भाषण. येते आवाज धीर धीर धीर. जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि ज्या माणसाच्या नावाने या महाराष्ट्रभर ग्राम स्वच्छता अभियान राबवल्या जाते असे कर्मयोगी गाडगे महाराज या विचार मंचावर उपस्थित असणारे आदरणीय पवार साहेब, आदरणीय जयंतदादा पाटील, आदरणीय अनिल बाबूजी देशमुख, आदरणीय टोपे साहेब, आदरणीय मेहबूब दादा, आमच्या मुलनबैतानी तोफ सक्षनाताई आणि ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली असे भगरे सर, उपस्थित या विचार मंचावरील सर्व महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका अध्यक्ष, सदस्य, APMCचे सर्व पदाधिकारी आणि या मनमाडमधील आजूबाजूच्या गावातील सर्व नागरिक यांना मी वंदन करतो. काल एक TV वर आणि सोशल मीडियावर बातमी चालू होती. प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजाचा जिरेटोप एका चोट्या दाढीवाल्याच्या डोक्यात ठेवला. ज्या माणसाची लायकी नाही तो जिरेटोप या महाराष्ट्राच्या स्वराज्याची शान आहे आणि तो जिरेटोप या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांची जान आहे. असा जिरेटोप तुम्ही ज्या माणसानं या भारतातील स्त्रियांची इज्जत नाही ठेवली अशा माणसाच्या डोक्यात घातला कसा? तुम्हाला लाज कशी नाही वाटली का तो जिरेटोप तुम्ही त्या माणसाच्या डोक्यात घातला? अरे डोक्यात घातलाय. दोन दाढीवाली आहे, एक तिथं आहे आणि एक इथं आहे. आणि हे दाढीवालं महाराष्ट्रात येऊन म्हणते का नकली शिवसेना. अबे नकली कोणाची वय हे तर सांग. ज्या बाळासाहेबांनी शिवसेना निर्माण केली, लायण्याची मोठी केली, ज्या माणसाला ऑटो रिक्षापासून मुख्यमंत्री मंत्रीपदापर्यंत नेलं आणि त्याची शिवसेना तुम्ही म्हणून राहिले का नकली आहे? जराशी लाज. आणि जो जिरेटोप ज्या माणसाच्या डोक्यात घातला, या भारतामध्ये मणिपूरमध्ये स्त्रियाची नग्न धिंड निघाली. 2 महिने इंटरनेट बंद होतं, मणिपूर पेटून होतं. हे लक्षात ठेवा. यदि बस्ती में आग लगी तो वो आग अपना घर कब राख कर देंगी पता नहीं चलेगा. ते तिथंच विजवलेली बरी. मणिपूर 2 महिने पेटत होतं, 2 महिने इंटरनेट बंद होतं. 2 महिन्याच्या अगोदर ती घटना घडली आणि 2 महिन्यात तो व्हिडिओ व्हायरल झाला. आणि आमचा देशाचा पंतप्रधान कवडीचा क बी बोलायला तयार नाही. तो बोलून काय राहिला माहिती आहे का? युक्रेन पॅलेस्टाईन वाद, पॅलेस्टाईन इस्रायल वाद, रशिया युक्रेनचा वाद. अरे इथं आपल्या घराले भोगदार पडले हे बुजवणं पहिले. तू चालला तिकडं दुसऱ्याचे घर लिपाले. अरे बरोबर आहे का नाही? आणि 57 दिवसांना बोलते तो, 57 दिवसांना ते 36 सेकंद. या देशातल्या महिला कुस्तीपटू सांगते का आमच्यावर या खासदारानं ब्रिजभूषणनं लैंगिक अत्याचार केला, आम्हाला न्याय पाहिजे. त्याला आंदोलन करावं लागलं. त्याला पदावरून बी नाही काढलं, बीजेपीतून बरखास्त बी नाही केलं आणि त्याची पाठराखण हे करते. तुम्हाला असा भारत पाहिजे का आपल्या आया बहिण्यांची नग्न धिंड निघाली पाहिजे? जर असा भारत पाहिजे नसन तर येणाऱ्या 20 तारखेला इंडिया अलायन्सचा एक सदस्य भक्कम करा लागेल आणि आपल्याला भगरे सरांना मतदान करा लागेल. मुंबईत रॅली काढली, त्या मुंबईतल्या लोकांची चिंता नाही, काही नाही. लोकांचे लहान लहान लेकरं घरी वाट पाहत होते. अरे तिथं मुंबई वय ते काय तुझं घर नाही वय? आणि तुम्हाला सांगतो ह्या जो दाढीवाला आहे याले माहित आहे 10 वर्षात आपण काही कामं केले नाही, लोकांच्या समोर कसं जाव. तर मग ह्या का करून राहिला माहित आहे? ह्या पक्ष फोड, तो पक्ष फोड, शिवसेना फोड, सुरत मार्ग गुवाहाटी 50 खोके माजले बोके. इलेक्ट्रॉल बॉन्डचा फुकटचा पैसा आहे ना दाबलेला. इलेक्ट्रॉल बॉन्डचा पैसा खाल्ला का नाही? हा. मग त्याच्यानंतर पवार साहेबाची पार्टी बोलली, त्याला म्हणते नकली राष्ट्रवादी. अबे राष्ट्रवादी बनवली कोण चोट्या? यायनं घड्याळ चोरून नेली,
हे लक्षात ठेवा, 20 तारखेला एवढं मतदान करा, भगरे सरांना एवढं मतदान करा का जे घड्याळ चोरून नेली का नाही ते घड्याळ जेव्हा 4 तारखेला सकाळी काउंटिंग चालू होईल मतदानाची, तर ते घड्याळ 10 वाजून 10 मिनिटांनाच बंद पडलं पाहिजे आणि रिझल्ट आपल्या बाजूने असला पाहिजे. आणि ते बंद पडलेलं घड्याळ चालू करण्याची हिंमत एकाच माणसात आहे, आदरणीय पवार साहेब. चाबी त्याच्यापाशी आहे आणि ते वापस आणून देईन इलेक्शन झाल्यावर. पाहिजे मी काय म्हणतो. आणि ज्या ईडी सीबीआयचं भेव दाखवते, इथचं सरकार पाड तिचं सरकार पाड, याला ईडीची नोटीस दे. पण मोदी साहेब एवढा अहंकार ठेवू नका. या देशात लोकशाही आहे. जर सत्ता बदलली ना तर थेच ईडी थेच सीबीआय नाही तुम्हाला फटाके लावण का नाही. मग चक्की पिसिंग पिसिंग. तो म्हणते ना स्वतः मैं फकीर हूं, झोला लेके चल दे. चोट्या आमच्या गळ्यात टाक एक झोला, आम्हाला कर फकीर. तू तर आहेस बरं. ह्या फकीर कसा आहे पा. यानं आता इलेक्शनचा फॉर्म भरला वाराणसीत. याच्या ॲफिडेव्हिट मध्ये यानं याचं उत्पन्न दाखवलं 3 करोड. 3 करोडचा फकीर असू शकते का. अरे 3 करोडचा फकीर असू शकते का. 76 लाखाच्या एफडी आहेत त्याच्या चोट्याच्या. 3 करोडचा फकीर. बरं आता इथून 6 महिन्याच्या अगोदर कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया भारताचा कॅग जो ऑडिट करते त्याचा अहवाल आला. बरं या मी सांगतो ना, सत्ता बदलल्यावर याले पुन्हा तो झोला घालून द्यायचा आणि एक वेळा त्या केदारनाथच्या गुफेत पाठवायचं आणि तिथून उचलून आणायचा आणि ह्या जाणार आहे जेलमध्ये. तुम्हाला सांगतो यानं काका गेम केले. ताज एक्सप्रेस वे बांधला. मी नाही म्हणून राहिलो, माझ्या घरचा डाटा नाही. कॅगचा अहवाल म्हणते का 1 किलोमीटरच्या नॅशनल हायवे साठी ह्या चोट्यानं 251 करोड खर्च केले, जे सरासरी फक्त 18 करोड रुपये खर्च येते. नॅशनल हायवे बांधाले 18 करोड 1 किलोमीटरले. यानं चोट्याने 251 करोड खर्च केले. माझ्या घरचा डाटा नाही वय, माझ्या आकडेवारी नाही सांगून राहिलो मी. त्याच्यासारखा फेकूचन नाही. आणि तुम्हाला असं वाटत असन तर गुगलवर फेकू सर्च करा, बंदे त्याचे व्हिडिओ आणि त्याचे फोटो येते. हो तुम्हाला सांगतो, तुम्ही पीक विमा काढला मागच्या वेळेस, तुमच्या इकडला पाण्यानं कांदा खराब झाला ना, झाला का नाही. किती लोकांना पीक विमा भेटला. माया वर्धा जिल्ह्यात 480 करोड रुपये 1 रुपयात विमा होता, लोकांना भरला. 480 करोड रुपये शासनानं कंपन्याला दिले. 2014च्या अगोदर भारत सरकारची एकच कंपनी विमा काढत होती, तिचं नाव होतं ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. एकच कंपनी भारत सरकारची. फायदा झाला तर तो भारताच्या तिजोरीत जाता ना, आपल्यासाठी डेव्हलपमेंटले कामी याचा. ह्या चोट्यानं मुक्या, त्याचा भाऊ अन्या, बिर्ला ह्या चोट्याच्या विमा कंपन्या आणल्या आणि टर्म अँड कंडिशन का म्हणते का शेतकऱ्यांना 72 तासाच्या आत नुकसान भरपाईचा ऑनलाईन फॉर्म भरा. अबे चोट्या, आमच्या कास्तकाराकडे अँड्रॉइड मोबाईल नाही आहे आणि तू म्हणतो 72 तासात फॉर्म भरायचा. अरे काही लोकांकडे मोबाईल नाही असे शेतकरी आहे, त्याला फॉर्म कसा भरायचा हे समजत नाही. कसा करणजी. अना आमच्या वर्धेत मागच्या वर्षी 480 करोड रुपयाचा फंड विमा कंपन्याला गेला आणि त्या विमा कंपन्यानं फक्त 76 करोड रुपयाची नुकसान भरपाई दिली. 400 करोड रुपये ह्या चोट्याच्या कंपन्याने खाल्ले. कारण याचा धंदा झालाय, तुम मुझे चंदा दो मैं तुम्हें धंदा दूंगा. आणि अशीच व्यवस्था या भारतात केली. सर्वसामान्य माणसाचं नुकसान या दाढीवाल्यानं केलंय. मला काही लोक कमेंट्स मध्ये म्हणते पंतप्रधान इज्जतीनं बोला. काय इज्जतीनं बोलणार आहे. या देशातल्या लोकांचं नुकसान केलं, बेरोजगार पोट्याला रस्त्यावर आणायचं काम केलं. आरती व्हावी त्याची. आता ते पेट्रोल पंपावर गेलं तर मी पेट्रोल पंपवाल्याला विचारतो, इथचा फोटो काढून काढला दाढीवाल्याचा. एखादा नाराय फोडलं असतं याले. कुठं फोटो नाही लावले. ठीक आहे, वॅक्सिनच्या कार्डवर फोटो लावले. तुमच्या डीएपीच्या खताच्या बॅगवर फोटो लावले. आचारसंहिता आहे तर खताची बॅग नाही भेटून राहिली. काऊन तर मोदीचा फोटो आहे. इरिटेट करून टाकलं. टीव्हीवर आलं का चॅनल बदलवते. साला असं वाटते एवढे फोटो लावले, एवढे इथं टिकव आमच्या. हे कायले ठेवलं.
त्याला पाहिलं का पाऊशा नाही लागत. एवढं इरिटेट करून टाकलं त्या माणसानं. अरे बरोबर आहे का नाही. आता कांदा हा पूर्ण नाशिक सातारा मी फिरलो. आता पुणे जिल्ह्यात कांद्याचं प्रचंड उत्पादन घेतल्या जाते. या मोदीनं पहिले गुजरातच्या कांद्याला परवानगी दिली 2000 मेट्रिक टन कांदा निर्यात करायची. पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा निर्यात होणार नाही. शेतकऱ्याला कापूस पिकला 10-11 हजार रुपये रेट भेटला असता. ह्या चोट्यानं ऑस्ट्रेलियाहून कापसाच्या गठाणी बोलावल्या, निर्यात बंदी करून टाकली. 1 वर्ष तूर 12,000वर गेली माया बापाची. त्याला 2 घास सुकाचे खाऊ नाही दिले. यानं इजिप्त वरून तुरीची डाळ बोलावली. एवढी बोलावली का त्याले घुबडं पडले, भोगदार पाडले. ते कंट्रोलले 32 रुपये किलोने इकली. साल्यानं इकली का नाही. त्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेत आली. 4,000वर तुरी गेल्या. आणि देवेंद्र फडणवीस म्हणलं नाफेडने तुरी खरेदी करा. तो म्हणते बारदाना नाही आहे. सिमेंटच्या रस्त्यावर ट्रकनं बारदाना येत होता. केला का नाही. DAP ची बॅग 538ची 1350 नेली ना. खताची बॅग 150ची 350 नेली का नाही. हे इथं सिलेंडर आमच्या आया बहिणी बसल्या. सिलेंडर 430चं 1130 नेलं. झोक्कानं साल्यानं 200 कमी केले इलेक्शनचं. अजून खताचे रेट आता 3 दिवस अगोदर 200 वाढवले ना. वाढवले का नाही. घ्या ना मग शेकून द्या. चांगली गरम फडकं करते लावते तो तुमच्या. जर गरम फडक्यानं शेकून घ्यायची नसन तर येणाऱ्या इलेक्शन मध्ये महाविकास आघाडीचा एक उमेदवार भक्कम करा लागेल. म्हणून भगरे सरांच्या समोर तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्याला जास्तीत जास्त मतांनी त्याला विजयी करायचा आहे. म्हणते ह्या म्हणते मग हिंदू हू मार. आपल्याला सांगते हिंदू सांगते ना. हिंदू अरे सांगते का नाही. आम्ही बी हिंदू आहे. आम्हाला सांगायची गरज नाही. आम्ही हिंदू आहे. हिंदू खतरे में. तेरी सीट खतरे में. हिंदू खतरे में नाही आहे. आणि पुन्हा तुम्हाला सांगतो आपल्याला हिंदू सांगते ना. हिंदू रीतिरिवाजानुसार आई मेली तर टकलं करते. ह्या चोट्यानं केलं का. आई मेली तर टकलं केलं का. हिंदू रीतिरिवाजानुसार घराचं वास्तुपूजन असेल तर नवरा बायको बसते. भागवत सप्ताह असेल तर नवरा बायको यजमान म्हणून बसते का नाही. अरे बसते का नाही. रामाची प्राण प्रतिष्ठा होती तर ह्या संट्या एकटाच. त्या दिवशी सभेत बोलला म्हणे काँग्रेस सत्तेत आली तर तुमच्या गळ्यात मंगळसूत्र ठेवणार नाही. तू तुझ्या बायकोचं पाय ना. आमच्या बायकोचं पाहून घेऊ का करायचं. अरे बरोबर आहे का नाही. आणि त्याला का महागाई भेट समजून जी. ज्यानं बायका टाकल्या लेकरं पैदा नाही केले आम्हाला विचार. अरे बरोबर आहे का नाही. म्हणून कांद्याले भाव नाही तर मोदीले. कांद्याले भाव नाही तर मोदीले. मग म्हणून लक्षात ठेवा अब की बार मोदी तडीपार होना चाहिए. क्या होना चाहिए. तडीपार होना चाहिए. याय ना आम्हाला देशभक्ती शिकवते. आम्हाला देशभक्ती सांगू नये हापचड्डीवाल्यानं. आम्हाला देशभक्ती सांगू नये. तुम्ही 52 वर्ष तिथं मुख्यालयात तिरंगा नाही फडकवला. तुम्ही देशभक्ती सांगता आम्हाला. अरे या देशातले 44 जवान पुलवामा हल्ल्यात शहीद झाले. आठवते का तुम्हाला. तेव्हा त्या दिवशी या बापू दाढीवाला का करत होते चोट्ट माहित आहे. त्या जिम कार्पेट अभयारण्य आहे त्याच्या तो डिस्कवरीवाला मॅन वर्सेस वाईल्ड वाला नाही का शेरगिल का बेरगिल म्हणते त्याच्यासोबत शूटिंग करत होता. 3:15 वाजता हमला झाला. याला खबर नसन दिली NSGच्या कमांडो ना का देशावर हल्ला झाला 44 जवान शहीद झाले. खबर दिली पण यानं शूटिंग बंद नाही केली. यानं पत्रकार परिषद 6:15 वाजता घेतली. सत्यपाल मलिक म्हणते का मी सांगितलं तर चूप काही बोलायचं नाही. सत्यपाल मलिकांचे इंटरव्ह्यू आहे का नाही. म्हणजे 44 जवान शहीद झाले. 250 किलो RDX नॅशनल हायवेवर येते कुठं. ज्या नॅशनल हायवेवर CRPFचे 10,000 जवान असते. आलं कुठून. तुम्ही चौकशी समिती नेमली काऊन नाही. आणि तुम्हाला सांगतो पुलवामा हल्ला झाला तिथं DYSP एक होता ज्याचं नाव होतं देवेंद्र सिंग. गुगलवर सर्च करता मी जर खोटं बोलत असेल तर.
तो देवेंद्र सिंग जो DYSP होता तो तिथून 3 महिन्यानं हल्ल्यानंतर आतंकवाद्यासोबत सापडला AK-47 आणि रॉकेट लॉन्चर सोबत. त्याची केसच एका दिवसात गायब केली, पुन्हा टीव्हीवर आलीच नाही. आमच्या अनथ्याच जवानाच्या नावानं पैसा जमा केला, तो पैसा गेला कुठं? PM केअरचा पैसा गेला कुठं? जागोजागी पैसे खाल्ले आहे. शेतकरी आंदोलन करते, तुम्ही पाहिलं असेल, शेतकऱ्यांना आंदोलन केलं. 3 बदमाश कायदे केले ह्या चोट्यानं. हे कायदे करासाठी 1 वर्ष आमच्या शेतकरी बांधवाले आंदोलन करा लागलं. 700 शेतकरी शहीद झाले, त्याला खलिस्तानी म्हणलं, पाकिस्तानी म्हणलं. या 700 शेतकऱ्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे, आणि जर बदला घ्यायचा असेल तर त्याला तडीपार करा. म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे का एवढा अहंकार भरलाय का स्वतःचा. कधी फकीर म्हणते, कधी काही भेटलं नसन. ह्या कधी भेटलं नाही ना, मग पेन 1.5 लाखाचा, चष्मा 3.5 लाखाचा, स्वतःचा कोट त्याच्यावर मोदी मोदी लिहिलं सोन्याच्या धाग्यानं. इतका अहंकार आहे जी. पण तुम्हाला सांगतो, अहंकार मातीमोल केल्याशिवाय ठेवत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि संपवतो. हिटलर होता असाच. त्याला वाटत होतं का या जगावर माय राज्य असायला पाहिजे, जगावर राज्य असायला पाहिजे असं वाटत होतं हिटलरले. हिटलरनं गॅस चेंबर मध्ये टाकू टाकू लोकायले मारलं. असा चेंबर मध्ये टाके 400-500 लोकायले क्लोरीन गॅस सोडली, मेले 10 मिनिटात. का बुलडोजरनं सोडे, बुलडोजरनंच गड्डा खोदेन गाडी. इतका भयंकर होता हिटलर. हिटलरचा सोबती होता इटलीचा मुसोलिनी. दुसरं महायुद्ध संपत आलं होतं, बंदा युरोप बेचिराग झाला होता, पूर्ण युरोप बेचिराग झाला होता. तर 2-2.5 लाख लोक रोमच्या, इटलीच्या राजधानीत रोमच्या चौकात त्या मुसोलिनीच्या, जो तो हिटलरचा सोबती होता, त्याच्या घरासमोर जमा झाले. लोकांशी पंगा घेऊ नये, लोक का करू शकते त्याची गोष्ट सांगून राहिलो. 2.5 लाख लोक त्या मुसोलिनीच्या घराचा दरवाजा तोडला आणि घुसले आतमध्ये. तो समोरनं लोक माग पकडला, त्याले असा मारला जी मरतपर्यंत, ज्या कडारपर्यंत त्या कडावर मारला, मरेपर्यंत मारला. त्याच्या बायकोलाही मारलं, लोकांना नागोया करून मारलं, मेल्यावर बी मारलं. आणि तेवढं झालं नाही तर दोरानं त्याचे पाय बांधले आणि 70 फूट वर तर टांगलं. हे लाईव्ह टेलिकास्ट चालू होतं आणि हे हिटलर पाहत होता. तारीख होती, तारीख गुगलवर सर्च कर जा, 28 एप्रिल 1945. या तारखेला त्याला मारलं मुसोलिनीले. ते हिटलर पाहून राहिला होता. बस 29 तारीख गेली आणि 30 एप्रिल 1945 ले हिटलरले वाटलं याच्यापेक्षा बेकार लोक आपल्याला मारण. त्यांना 30 तारखेला आत्महत्या केली. हे गोष्ट कायच्यासाठी सांगितली मी याच्यासाठी सांगितली का माया देशातले लोक चांगले आहे, माया देशातले लोक असं काही करणार नाही. म्हणून सत्तेत असणाऱ्यांनी अवकातीत राहावं, जास्त माजल्यासारखं करू नये, नाही तर मग ते लोक होय ठीक आहे पळसाकडे जाणं बी सुधारणार नाही. बरोबर आहे का? हा, म्हणून मी नारा देतो, त्या दाढीवाल्यापर्यंत गेला पाहिजे. जाईन का? दोन्ही हात वर करून छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.